श्री स्वामी चरित्र अध्याय 16। श्री गणेशाय नमः। भक्त जनतारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावुनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयतांसी ते मानले तत्काळ तया परी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दधली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरी भाऊते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी विधला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारा केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन, एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवं इदमेव शिवं इदमेव शिवं इदमेव शिवाः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सनिध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी, उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोडन लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी, अर्पावया स्वामी चरणी आले अक्कल कोटांते. भक्त जनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी, माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरी भाऊ एके दिनी समर्थांसनिध येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती, वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली, ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी, म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी रहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता
षड्विकार निमाले। बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती। द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत। तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे। सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची। तयांसी न म्हणवे गुरु, ते केवळ पोट भरू। भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे। तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात। मस्तकी ठेविता वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते। असो हरी भाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले। संकल्प करोनी ठेविले, तुळसी पत्र घरावरी। हरी भाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता। ती करी बहुत आकांता, घेत ऊर बडवोनी। म्हणे जोडोनिया कर, लुटविता तुम्ही संसार। हा नव्हे विचार, दुःख लागेल भोगावे। आजवरी अब्रुणे, दिवस काढिले आपण। परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले। हासतील सकल जन, धिक्कारतील पिशुन। उपास पडता कोण, खावया ते घालिल। अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी। त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही का पडता। संसार सुख भोगून, पुढे येता वृद्धपण। मग करावे मोक्ष साधन, सेवावे वनतपार्थ। आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी। त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा। तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरीवनी। तरी मग सांगा कोणी, मजलागी पोसावे। माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून। आपण वाहिली असे आन, स्मरण करावे मानसी। तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे। मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी। तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य। संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही। आता जरी आपण, संसार टाकिला लुटोन। हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल। कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे। यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे। विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर। आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया। ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे। समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे। परी तारेच्या चित्तांत, षड्रिपू होते जागत। संसाराचे मिथ्यत्व, तिये लागी कळेना। आशा मनीषा भ्रांती आणि, कल्पना वासना या डाकिनी। त्यांनी तिजला झडपोनी, आपणाधीन केलेसे। त्या योगे सद्विचार, तियेसी न सुचे अनुमात्र। धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे। षड्विकार त्यागोनी, रतला जो स्वामी चरणी। दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र। तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया।
आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल्या, कामाठी पुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरी भाऊ होऊनी गोसावी मठा माजी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सूत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी, पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख, धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.